नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आपण आता स्ट्रिंग संपवलेलं आहे. आता लगेच आपला दुसरा टॉपिक कोणता स्टार्ट करायचा आहे, स्ट्रक्चर पण स्टार्ट करायचं आहे आणि डायनॅमिक मेमरी अलोकेशन, हे दोन्ही टॉपिक आज आपल्याला घ्यायचे आहे. तर सगळ्यात पहिलं मला हे सांगा, स्ट्रक्चर काय असतं, स्ट्रक्चरचा यूज कशासाठी होतो. तर तुम्हाला मी सगळ्यात आधी सांगितलं होतं की डेटा टाईप कोणत्या कोणत्या टाईपचे असतात. आपले डेटा टाईप कोणत्या कोणत्या टाईपचे असतात. डेटा टाईप असता मी सांगितलं की एक असतो प्रीडिफाईन डेटा टाईप, ज्याच्यामध्ये असतं डेटा टाईपमध्ये असतं जसं की आता मला काय करायचं आहे, जसं की इंटीजर नंबर स्टोअर करायचं तर इंट, नंतर कॅरेक्टर डेटा स्टोअर करायचं तर कॅर, फ्लोट टाईपचा डेटा स्टोअर करायचा तर फ्लोट. आलं. त्याच्यानंतर अजून डबल. हे काय झाले आपले डेटा टाईप झाले. हे काय झाले आपले डेटा टाईप झाले. एक असतं दुसरं डेटा टाईप, तुम्हाला मी सांगितलं ते डिराइव्ड डेटा टाईप. डिराइव्ड डेटा टाईप म्हणजे असे डेटा टाईप की जे कशापासून बनलेले राहतात, जे प्री डिफाईन ऑलरेडी एका लँग्वेजमध्ये जे डेटा टाईप पहिल्यापासूनच डिफाईन आहे त्यांचं कलेक्शन करून एक डेटा टाईप डिफाईन करणं. जसं की एक झाला ॲरे. काय झालं ॲरे नंतर तुम्ही अजून म्हणू शकता इथं प्री डिफाईनमध्ये अजून एक डेटा टाईप आहे जो रिटर्न डेटा टाईप यूज केला जातो, तो म्हणजे वाईड. ॲरे नंतर तुम्ही स्ट्रिंग म्हणू शकता. स्ट्रिंग पण काय झालं एक डेटा टाईप झाला. नंतर अजून डिराइव्डमध्ये ठीक आहे, ॲरे आणि स्ट्रिंग हे काय दोन डिराइव्ड डेटा टाईप आहे, जे काय इंटिजर टाईपचा ॲरे राहू शकतो. मल्टिपल इंटिजर टाईपचे ब्लॉक क्रिएट करून आपण ॲरे मल्टिपल नंबर स्टोअर करू शकतो. कॅरेक्टर जसं की मल्टिपल कॅरेक्टरचा ब्लॉक बनवून आपण स्ट्रिंग तयार करू शकतो. फ्लोटचा ॲरे बनवू शकतो. फ्लोटचा ॲरे बनवू शकतो. नंतर डबलचा ॲरे बनवू शकतो. व्हाईड म्हणजे की रिटर्न डेटा टाईप, जिथून आपल्याला काहीच रिटर्न नाही करायचं, एखाद्या फंक्शन म्हणून आपल्याला काहीच रिटर्न नसेल करायचं तर काय यूज करतो आपण, व्हाईड रिटर्न डेटा टाईप यूज करतो. काय करतो, व्हाईड रिटर्न डेटा टाईप यूज करतो. तसाच एक असतो अजून एक युजर डिफाईन्ड डेटा टाईप. काय असतो, युजर डिफाईन्ड डेटा टाईप. युजर डिफाईन्ड डेटा टाईप म्हणजे कसा, जो काय करेल युजर स्वतः बनवून, तर युजर स्वतःचा डेटा टाईप क्रिएट करण्यासाठी एक कन्सेप्ट आहे सी लँग्वेजमध्ये, ती म्हणजे कोणती आपली स्ट्रक्चर. काय स्ट्रक्चर एक कन्सेप्ट आहे. तर या स्ट्रक्चर कन्सेप्टला आधी आपण शिकणार आहे. स्ट्रक्ट कीवर्डनी त्याचं आपल्याला डिनोट केला जातो. काय असतं स्ट्रक्ट वगैरे स्ट्रक्चर हे आपण आता पुढे शिकणार आहे. आलं त्यांना. तर 3 टाईपचे डेटा टाईप असतात. एक असतं प्री डिफाईन, नंतर डिराइव्ड डेटा टाईप, नंतर असतं युजर डिफाईन्ड डेटा टाईप. जसं की माझं नाव जयेश आहे, तर मला युजर माझ्या स्वतःचा डेटा टाईप जर बनवायचा असेल तर काय स्ट्रक्ट जयेश. मग त्याच्यामध्ये मी मल्टिपल डेटा टाईपचं कलेक्शन घेऊ शकतो, जसं इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट, डबल, या सगळ्यांचं मिळून एक काय, सगळ्या डेटा टाईपचं मिळून एक स्वतःच्या नावाचा एक डेटा टाईप जर बनवायचा असेल तर सी लँग्वेजमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला काय म्हणतो आपण स्ट्रक्चर. काय स्ट्रक्चर. तर काय असतं स्ट्रक्चर याच्याबद्दल थोडं आपण डिस्कस करू. स्ट्रक्चर काय असतो हे थोडंसं आपल्याला कळायला पाहिजे. तर स्ट्रक्चर म्हणजे काय, ग्रुप ऑफ डेटा टाईप. काय मल्टिपल डेटा टाईपच्या कलेक्शनपासून बनतं ते काय असतं, आपलं स्ट्रक्चर असतं. काय असतं, मल्टिपल डेटा टाईपच्या कलेक्शनपासून बनतं, त्याला काय म्हणतो आपण स्ट्रक्चर आपण म्हणतो. काय स्ट्रक्चर आपण म्हणतो. काय म्हणतो याला, स्ट्रक्चर म्हणतो. म्हणजे की आता समजा स्ट्रक्चर बनतो म्हणजे की ग्रुप ऑफ डेटा टाईप म्हणजे कसं, जसं की असं समजायला गेलं की डेटा टाईप कोणते जे आपले प्री डिफाईन्ड डेटा टाईप आहे ना, ते म्हणजे इंटिजर, नंतर काय कॅरेक्टर, किंवा तुम्ही स्ट्रक्चरमध्ये दुसरा कोणता एखादा ब्लॉक बनलेला असेल तो पण एक डेटा टाईप याच्यामध्ये ॲड करू शकतो. सगळ्या गोष्टी शिकवणार आहे मी. नेस्टेड स्ट्रक्चर काय असतं ते पण आपण शिकवणार आहे. इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट किंवा डबल, हे काय यांच्या मदतीने आपण काय बनवणार आहे, एक नवीन डेटा टाईप बनवणार आहे. जसं की आता मला काय बनवायचं आहे, स्टुडंटचा डेटा टाईप बनवायचा आहे. यांना सगळ्यांचा यूज करून काय बनायचं आहे, स्टुडंट नावाचा डायरेक्ट काय बनायचं, एक डेटा टाईप बनवायचं आहे. आणि कोणते याच्यामध्ये एवढे सगळे एलिमेंट राहणार यांचं कलेक्शन म्हणून आपल्याला काय बनवायचं आहे, मला एक नवीन डेटा टाईप बनवायचं आहे. मग तिथं ना एक कीवर्ड यूज केला जातो. कोणता, स्ट्रक्ट नावाचा एक कीवर्ड यूज केला जातो. स्ट्रक्ट कीवर्ड यूज केला जातो. स्ट्रक्ट तुम्हाला ज्या नावाचा डेटा टाईप डिफाईन करायचा, जसं की स्टुडंट, स्ट्रक्ट स्टुडंट इथे काय केलं मी, इंटिजर रोल नंबर, स्टुडंटचा काय राहू शकतो रोल नंबर. नंतर काय कॅर
कॅरमध्ये समजा मी काय करतो, कॅरेक्टर म्हणजे आता स्ट्रिंग घ्यायची मला. स्ट्रिंग कशी डिनोट करता, कॅर नेम, नेम पुढं काय केलं मी 30 ब्लॉक करून दिले. समजा काय केलं, नेम पुढं काय केलं 30 ब्लॉक करून घेतले. मॅक्झिमम 30 साईजचं आपलं राहील असं 30 मी त्याला मानून घेतलं. स्ट्रिंगला जसं डिक्लेअर करतो तसं इथं नॉर्मली डिक्लेअर केलं मी. फ्लोट, फ्लोट काय राहील रे, पर्सेंटेज. पर्सेंटेज इथं सेमिकॉलन नाही बघा. इथं काय येईल माहिती ना तुम्हाला, इथं सेमिकॉलन नाही येणार. इथं काय येईल आपल्या असे सिंगल, इथं डिनोट करतो मी. इथे काय येईल सिंगल कॉलन. काय येईल सिंगल कॉलन, कारण काय एकानंतर दुसरा आहे ना, तो एका लाईनमध्ये पण लिहू शकतो आपण. इकडे बघा, 2 मिनिटं का. इथं काय असेल आपला सेमिकॉलन असेल. इथं काय राहील सेमिकॉलन राहील सगळ्या ठिकाणी. काय सेमिकॉलन, कारण एक स्टेटमेंट झालं ना, एक स्टेटमेंट नंतर काय राहतो आपलं सेमिकॉलन. एक स्टेटमेंट त्याच्यानंतर काय असेल सेमिकॉलन. एक स्टेटमेंट त्याच्यानंतर काय असेल आपला सेमिकॉलन इथं असेल. फ्लोट पर्सेंटेज झालं. नंतर डबल काय करायचं रे आपल्याला, डबल. डबल तुम्ही काही घेऊ शकता. डबल म्हणजे की जिथं फ्लोट व्हॅल्यू स्टोअर होणार आहे. चला आपलं फ्लोटसाठी घेतलं तर डबलची काही गरज नाही. एक डेटा टाईप आपण कमी करून देऊ. काय करू, एक डेटा टाईप आपण कमी करून देऊ. आणि इथं काय द्यावं लागतं आपल्याला, परत लास्टला सेमिकॉलन द्यावं लागतं. तर आता काय बनलं माहिती का, स्टुडंट. स्टुडंट नावाचा काय बनवला, एक डेटा टाईप बनवला आहे. आणि जेव्हा मला स्टुडंटमध्ये काही जर स्टोअर करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय काय गोष्टी स्टोअर करू शकतो आपण, रोल नंबर, नेम, पर्सेंटेज, एकाच टाईपच्या डेटा टाईपमध्ये काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. म्हणजे कसं रे, म्हणजे इकडे बघा आता हा अजून ब्लॉक बनलेला आहे का आपला, नाही. हा अजून ब्लॉक बनलेला आहे का नाही, का, कारण एक्स्ट्रक्ट हे डिफाईन केलेलं आहे आपण. आणि कोणती गोष्ट डिफाईन केलेली असेल त्याला ॲक्च्युअल कोडपर्यंत एक्झिक्यूट होत नाही जोपर्यंत मी काय त्याचं काय मेन फंक्शनमध्ये काही क्रिएशन करत नाही. काय मेन फंक्शनमध्ये क्रिएशन करत नाही. मग जोपर्यंत मी मेनमध्ये काय लिहित नाही, मेनमध्ये मला ॲक्च्युअली याचं काय नोड क्रिएट करावं लागेल किंवा ऑब्जेक्ट क्रिएशन जशी तुम्ही प्रोसिजर पुढं शिक्षाल तसंच मला काय करावं लागेल, इथं मला करावं लागेल एक स्ट्रक्ट स्टुडंट आणि एक येणार एक व्हॅरिएबल बनावं लागेल जो काय S1च्या मदतीने आपण काय त्याच्यामधला डेटा हा ॲक्सेस करू शकतो किंवा त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करू शकतो. काय त्याच्यामध्ये ॲक्सेस करू शकतो किंवा डेटा आपण काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. ही लाईन लिहिली ना, ही लाईन लिहिली म्हणजे मिनिंग काय असतो माहिती की या लाईनचा, एक स्टुडंट टाईपचा डेटा आहे. काय एक ब्लॉक बनणार आहे. त्या ब्लॉकमध्ये कोणते नवीन ब्लॉक राहणार आहे, एक म्हणजे आपला असेल कोणता ब्लॉक असेल, एक असेल आपला रोल नंबरचा ब्लॉक असेल आणि तो काय इंटीजर टाईपचा आहे. एक अजून एक ब्लॉक असेल तो कोणता आहे, कॅरेक्टर नेम आहे. ते टोटल त्याच्यात 30 ब्लॉक असतील. तो कोणत्या टाईपचा आहे, कॅर म्हणजे स्ट्रिंग टाईपचा आहे. नेम स्ट्रिंग टाईपचा आहे. त्याचं नाव काय आहे, नेम 30 नाव असेल. काय नेम 30 नाव असेल. तसंच आता एक कोणता ब्लॉक आहे, अजून एक ब्लॉक येतो म्हणजे फ्लोटचा आहे. अजून एक ब्लॉक येतो कोणता आहे, फ्लोटचा आहे. फ्लोट टाईपचा आहे आणि तो काय स्टोअर करणार आहे, स्टुडंटचे पर्सेंटेज स्टोअर करणार आहे. काय स्टोअर करणार आहे, पर्सेंटेज स्टोअर करणार आहे. तर ही ज्या लाईन जेव्हा लिहिलं मी तेव्हाच काय बनणार आहे, ॲक्च्युअलमध्ये हे ब्लॉक बनणार आहे. जोपर्यंत ही लाईन लिहित नाही तर त्याचा काही यूज आहे का, नाही. प्रोग्राम आपला कंपाईल होऊन जाईल पण त्याच्यामध्ये आपण डेटा स्टोअर करू शकतोय का, नाही. जर तुम्हाला त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करायचा असेल किंवा त्याचा ॲक्सेस करायचा असेल त्याचं काय करावं लागतं आपल्याला, इथं नोड क्रिएशन म्हणू शकता, स्टॅटिक नोड क्रिएशन आपल्याला करावं लागतं. ज्याच्यामध्ये काय आता याला पॉईंट कोण करणार आहे, S1 याला रेफर करणार आहे. काय कोण करणार आहे, S1. म्हणजे हा काय याचा जर ॲड्रेस म्हणजे S1 याला रेफर करणार आहे. म्हणजे S1च्या मदतीने आपण काय करू, त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करू किंवा त्याच्यामध्ये डेटा ॲक्सेस करू शकतो. म्हणजे जर आता मला याच्यामधला डेटा काय करायचं, रोल नंबर जाऊन स्टोअर करायचं. रोल नंबर कसा स्टोअर करू शकतो मी, S1 डॉट ऑपरेटरचा यूज होईल. S1 डॉट जे तुम्ही इथं नाव घेतले रोल नंबरमध्ये काय करायचं तुम्हाला, S1 डॉट रोल नंबर. जसं मी टाकलं 22. काय टाकलं 22. आणि जर मला एखादी स्ट्रिंग किंवा एक नाव लिहायचं असेल तर मला इथं काय यूज करावं लागतं, इथं यूज करावं लागतो strcpy. स्ट्रिंग कॉपी करायसाठी मी शिकवलं ना तुम्हाला, एक स्ट्रिंग दुसऱ्या स्ट्रिंगमध्ये कॉपी करायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला, एक असतो काय डेस्टिनेशन, कुठं कॉपी करायचं रे आपल्याला, कुठं कॉपी करायचे, जे याच्यामध्ये कशामध्ये कुठं कॉपी करायचे. जर त्याचं नाव नेम असेल तर नेममध्ये काय जे तुम्ही याच्यात टाकशाल, कशामध्ये टाकशाल, S1 मध्ये टाकशाल, नेममध्ये टाकशाल.
तुम्हाला काय करायचं आहे, आता मला हे नेम कुठं कॉपी करायचे, जे नेम तुम्ही टाकशाल ते नेम काय आहे, जसं S1 डॉट नेम, S1 डॉट नेम डायरेक्ट तुम्ही नाही टाकू शकत. स्ट्रिंग मी तुम्हाला सांगितलं होतं डायरेक्ट आपली इनिशियलाइज होते का नाही. S1 डॉट नेम, मग इथं काय टाकलं मी JAYSH, तर काय होईल S1 डॉट नेम JS जाऊन आपलं जाऊन काय होणार आहे तिथे स्टोअर होणार आहे. एक कॉपी केली मी स्ट्रिंगला, काय केलं ॲज इट इज कॉपी केलं मी strcpyच्या मला त्यांनी काय केलं कॉपी केलं. नंतर काय केलं मी S1 डॉट पर्सेंटेजमध्ये काय केलं मी 75.83 स्टोअर केलं. काय केलं स्टोअर केलं. हा डेटा काय झाला ॲक्च्युअलमध्ये, हा इथं काय स्टोअर होईल, इथं जाऊन स्टोअर होईल आपला 22, काय स्टोअर होईल आपला इथं 22 जाऊन स्टोअर होईल. इथं काय स्टोअर होईल माझा JAYESH जे स्टोअर होईल. इथं काय स्टोअर होईल पर्सेंटेज 75.83 जाऊन स्टोअर होईल. 75.83 जाऊन काय होईल स्टोअर आपला होईल. याला जर प्रिंट करायचं तर कसं करू रे, याला प्रिंट करायचं तर डायरेक्टली काय डायरेक्टली आपण इथं लिहू शकतो प्रिंटएफ, काय प्रिंटएफ. आता रोल नंबर प्रिंट करायचं तर मला काय करावं लागेल इथं %d कशाला प्रिंट करायचं रे S1 डॉट रोल नंबरला. काय करायचं S1 डॉट रोल नंबर प्रिंट करायचं. तसंच प्रिंटएफ कशाला प्रिंट करायचं आपल्याला, प्रिंटएफ करायचं स्ट्रिंग प्रिंट करायची तर काय यूज करतो रे फॉर्मॅट स्पेसिफायर %s. मग काय केलं मी S1 डॉट नेमला इथं काय केलं प्रिंट केलं. त्याच्यानंतर काय केलं रे मला दुसऱ्याला प्रिंट करायचं प्रिंटएफ, इथं काय केलं मी %f काय केलं प्रिंट केलं, %f ला प्रिंट केलं. कसं रे S1 डॉट S1 ज्याला ब्लॉकला रेफर करतो तिथं जो डेटा आहे त्याला काय करा प्रिंट करा, काय करा प्रिंट करा. आणि इथं काय होईल क्लोज आपला होऊन जाईल, काय क्लोज होऊन जाईल. या पूर्ण याचा स्क्रीनशॉट घ्या, आधी स्क्रीनशॉट घ्या. याच्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट तुमच्या काय होणार आहे क्लिअर होणार आहे, सगळ्या कन्सेप्ट काय होणार आहे क्लिअर होणार आहे. स्ट्रक्ट स्टुडंट म्हणजे की मला काय करायचं आहे स्टुडंट नावाचा एक डेटा टाईप डिफाईन करायचा आहे. काय करायचं एक स्टुडंट नावाचा काय करायचं आहे डेटा टाईप डिफाईन करायचं आहे. तर काय केलं मी स्ट्रक्ट स्टुडंट, त्याच्यामध्ये कोणते कोणते त्याचे फीचर्स राहू शकतात, कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी राहू शकतात. तर त्याचा रोल नंबर आपण स्टोअर करू शकतो किंवा आपल्याला एक बुक मेंटेन करायची, ते स्टुडंटचं रेकॉर्ड मेंटेन करायचं. तिथं काय केलं मी इंट रोल नंबर, कॅरेक्टर नेम, नंतर काय फ्लोट काय पर्सेंटेज. मग हे आता काय होणार एक मी मला आता येणार नवीन स्टुडंटसाठी वेगवेगळ्या वेळेस काय इथं काय करावं लागलं असतं, वेगवेगळ्या स्टुडंटसाठी ना मला इंटिजर रोल नंबर, मग नेम इज इक्वल टू त्याचं नाव, नेम त्याचं असाइन करावं लागलं असतं. तर मल्टिपल टाईम हे सेम काम करायचं ना मला, म्हणजे सेम काम करायचं. मी काय केलं स्ट्रक्चरमध्ये डिफाईन करून दिलं, आणि स्ट्रक्चरमध्ये डिफाईन करून दिलं तर आता काय मला जेवढ्या वेळेस पाहिजे तेवढ्या वेळेस काय करू शकतो त्याचे नोड क्रिएट करू शकतो किंवा त्याचे ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. ही क्लासेस सारखीच कन्सेप्ट आहे. हा क्लासमध्ये काय केलं मी व्हेरिएबल त्याचे मेंबर काय केले डिफाईन करून दिले, जे पण डेटा टाईप आपल्याला गरजेचे ते काय करले वरती मी डिफाईन करून दिले. डिफाईन केल्यानंतर काय केलं आता मेनमध्ये काय केलं स्ट्रक्ट स्टुडंट S1, काय स्ट्रक्ट स्टुडंट S1 लिहिलं म्हणजे काय S1 एक ब्लॉकला रेफर करणार आहे. त्याच्यामध्ये काय काय डिफाईन असणार आहे, काय काय त्याच्यामध्ये साईज किती असणार आहे, जसं 4 हे 30 बाईट झालं, 4 30 34 आणि हे किती 4 34 आणि 4 38 पूर्ण 38 बाईटचा काय झाला हा स्टुडंट डेटा टाईप आपला डिफाईन झालेला. म्हणजे तुम्ही 38 बाईटपर्यंत काय करू शकता एका ऑब्जेक्टमध्ये डेटा स्टोअर करू शकता. किती एका ऑब्जेक्टमध्ये S1 ज्याला रेफर करतोय याच्यामध्ये किती डेटा स्टोअर करू शकता तुम्ही पूर्ण 38 बाईटचा डेटा इथे स्टोअर करू शकता. सिम्पली जर तुम्ही असं करत गेले असेल तुम्हाला इंटिजर किती वेळा बनावं लागला असतं माहिती नाही. जेवढ्या वेळेस तुमचे नंबर येतील तेवढ्या वेळेस तुम्हाला वेगवेगळे व्हॅरिएबल घेऊन काय करावं लागतं डेटा त्याच्यात स्टोअर करावं लागला असतं. पण आता आपल्या डिफरंट याच्यामध्ये काय करायचं तो डेटा कलेक्ट करून ठेवायचा. तर कसं कलेक्ट करू शकतो एक ऑब्जेक्ट बनवून. तुम्ही म्हणशाल सर इथं एकच ऑब्जेक्ट बनवलेले असे मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो का आपण, जसं इथं मल्टिपल डेटा आपण क्रिएट करू शकतो का. येस, म्हणजे तुला जर अजून एक ऑब्जेक्ट बनवायचं असेल तर कसं बनवशील इथं बघ स्ट्रक्ट स्टुडंट S2 फक्त एवढी लाईन लिहायची. लगेच काय होईल एक नवीन ऑब्जेक्ट बनवलं आपलं ज्याच्यामध्ये काय असेल सेम जे स्टुडंट आहे हा कोणत्या टाईपचा असेल हा टाईप असेल याचा स्ट्रक्ट स्टुडंट टाईप असेल. काय याचा डेटा टाईप काय असेल स्ट्रक्ट स्टुडंट असेल. याच्यामध्ये पण कसे सेम असे ॲज इट इज ब्लॉक बनतील. तुम्ही म्हणशाल सर S2च्या मदतीने मी त्या ब्लॉकमध्ये डेटा स्टोअर करू शकतो का. याला पॉईंट कोण करते S2 करते. काय करतो समजा याचा ॲड्रेस 1000 आहे
1000 इथं मी असं देऊन दिलं याला. मग S2च्या मदतीने तुम्ही डेटा त्याच्यात ॲक्सेस करू शकता का? हो. S2 ज्याला रेफर करतोय त्याच्या रोल नंबरमध्ये जाऊन काय करा, S2 डॉट रोल नंबरमध्ये जाऊन काय करा, त्याच्या रोल नंबरमध्ये टाका 23. मी इथे लगेच 23 जाऊन स्टोअर होईल. तुम्ही काय बोलले सर, S2च्या काय करा, S2च्या नेममध्ये काय करा, महेश प्रिंट करा. मग कसं होईल ते इथं सांगतो बघा मी. STR CPY S2 डॉट नेम आणि काय त्याच्यामध्ये काय केलं मी, MAHES महेश जाऊन स्टोअर केलं. काय केलं, महेश जाऊन स्टोअर केलं. तर इथं काय होईल, महेश जाऊन स्टोअर होईल. काय होईल, महेश स्टोअर. तुम्ही म्हणशाल सर S2च्या पर्सेंटेजमध्ये जाऊन काय करा, स्टोअर करा 95. काय केलं 95. तर 95 आपला कुठं जाऊन स्टोअर होईल, इथं जाऊन 95 स्टोअर होईल. काय होईल, इथं 95 स्टोअर होईल. तर अशा प्रकारे आपण काय मल्टिपल ऑब्जेक्ट पण क्रिएट करू शकतो. म्हणजे इथं आपण काय साईज पण वाढू शकतो. काय इथं काय आपली साईज पण वाढू शकतो. आपण काय करू शकतो, साईज पण मल्टिपल टाइम्स आपली वाढू शकतो. समजलं. याला प्रिंट कसं करायचं ते पण सांगितलं तुम्हाला मी. ऑब्जेक्ट पण मल्टिपल क्रिएट करू शकतो ते पण सांगितलं. आता काय करू, याला इम्प्लिमेंट करून बघू. याचा स्क्रीनशॉट घ्या बरं आधी. घ्या याचा स्क्रीनशॉट. घेतला. आता काय करायचं आपल्याला, याला इम्प्लिमेंट करून बघायचं. काय करायचं, इम्प्लिमेंट करून बघायचं. इनिशियल लेवलला या गोष्टी सगळ्यांना कॉम्प्लेक्स वाटतात, पण आपण खूप इझी वेमध्ये तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्ट्रक्चर असं काही अवघड कन्सेप्ट नाही, फक्त की आपल्याला स्वतःचा डेटा टाईप जर डिफाईन करायचा असेल, मल्टिपल डेटा टाईपला कलेक्ट करून एक स्वतःचा एक नवीन डेटा टाईप आपण डिफाईन करू शकतो स्ट्रक्चरच्या मदतीने. समजलं. तर ही झाली स्ट्रक्चरची कॉन्सेप्ट. याला आता इम्प्लिमेंट करून बघू. आणि आपल्याला मॅलॉक केलॉक रिअलॉक आणि फ्री पण आजच घ्यायचं. समजलं. डायनॅमिक मेमरी अलोकेशन पण काय आजच घ्यायचं. पण मी सगळे टॉपिक व्यवस्थित घेणार आहे. भले हा व्हिडिओ 2 तासात झाला तरी चालेल, पण आपल्याला काय सगळे टॉपिक्स व्यवस्थित घ्यायचे. समजलं. structure.c नावाने काय केलं मी, फाईल बनवली. ऑलरेडी आहे तरी मी आता एक अजून क्रिएट करतो. सगळ्यात पहिले काय आपलं मेन फंक्शन वाईड मेन लिहिलं. आता काय करायला लावलं मी, वाईड मेन केलं. पण आता हे सगळ्यात आधी कळायला पाहिजे आपण जे स्ट्रक्चर आहे ते कुठे डिफाईन करतो. वरती. कशाच्या कीवर्डच्या मदतीने, स्ट्रक्ट कीवर्डच्या मदतीने. स्ट्रक्ट त्याचा डेटा टाईप काय आहे, स्टुडंट. स्ट्रक्ट स्टुडंट इथं काय केलं मी, मल्टिपल डेटा टाईप डिफाईन केली. जसं की इंटीजर काय, रोल नंबर डिफाईन केला. तसंच मी काय केलं, इंटीजर नंतर मला काय करायचं, कॅरेक्टर नेम कशासाठी वापरलं रे मी, मला नेम स्टोअर करायचं. तर मी ते काय केलं, ॲज अ स्ट्रिंगलाच डिक्लेअर केलेलं आहे. काय केलं, स्ट्रिंगला डिक्लेअर केलं. तिथं मॅक्झिमम मी साईज काय देऊन दिली, 30 साईज त्याची देऊन दिली. समजतं ना तुम्हाला काय चाललंय, 30 साईज त्याची देऊन दिली. नंतर आता नेक्स्ट काय करायचं मला, इंटीजर झालं, कॅरेक्टर झालं. नेक्स्ट मला काय करायचं, नेक्स्ट मला द्यायचं आहे आता जी नेक्स्ट कन्सेप्ट आहे कॅरेक्टर नंतर ते म्हणजे फ्लोट काय, PAR पर्सेंटेज मला द्यायचं आहे. फ्लोट काय, PR तुम्हाला घ्यायचं आहे, फ्लोट पर्सेंटेज. नंतर काय केलं रे मी, अजून एखादं काही डिफाईन करू शकतो का, नाही मला काही जास्त डिफाईन नाही करायचं. पहिल्या 3 यांच्यामध्ये डेटा स्टोअर करा, मग नंतर आपण बघू काय केलं, नंतर बघू. तुम्ही म्हणशाल सर यांनी काय होईल का, F9 दाबलं मी, F9 दाबलं बघा काही झालं का, नाही. मग याच्यामध्ये जर तुम्हाला काही डेटा स्टोअर करायचा आहे किंवा काय करायचं तर कसं करू शकतो, म्हणजे तुम्ही एक नुसता प्रोटोटाईप डिफाईन केल्यावरती त्या प्रोटोटाईपमध्ये ॲक्च्युअली तुम्ही फक्त ब्ल्यू प्रिंट बनवले, त्या ब्ल्यू प्रिंटचं काय ऑब्जेक्ट क्रिएट झाला पाहिजे ना, जो डेटा स्टोअर कराल. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल मला, स्ट्रक्ट स्टुडंट काय रे, स्ट्रक्ट स्टुडंट काय, याला रेफर करणारं काय एखादा ऑब्जेक्टचं नाव देतो. जसं S1 मी बनवलं होतं तर S1च नाव देतो. झालं. आता S1च्या मदतीने हे झाल्यानंतर याचं मिनिंग काय झालं आपलं, याचा मिनिंग काय झाला रे, याचा मिनिंग झाला काय, आता इथे एक ब्लॉक बनल त्याच्यामध्ये काय असेल, एक रोल नंबरवाला ब्लॉक असेल, आणि याचा टाईप काय असेल रे, स्टुडंट टाईपचा काय असेल, हा ब्लॉक असेल. याला रेफर कोण करतोय रे, S1 याला रेफर करतोय. काय करतोय, S1 याला रेफर करतोय. म्हणजे S1च्या मदतीने मी काय करू शकतो, इथं डेटा स्टोअर करू शकतो. हा झाला नेम. इथं किती ब्लॉक आहे माहिती टोटल 30 ब्लॉक आहे. पण आता मी ना 30 नाही बनवत बसो, इथं 30 बनवायला वेळ जाईल आपला. नंतर काय रे, पर्सेंटेज, किंवा तुम्ही जेवढे नंबर टाकशाल तेवढे काय ॲज इट इज कॉपी होतील, बाकीचे ते वेस्ट जातील. नंतर काय रे, पर्सेंटेज, हा पर्सेंटेजवाला ब्लॉक बनल. याच्यामध्ये कोणतं फ्लोट टाईप आहे, याचा कोणता आहे, कॅर A of 30.
नेम नेम घ्यायचा नेम ऑफ 30 आणि इथं काय आहे इंटिजर. असे 3 ब्लॉक आपले बनलेले. काय 3 ब्लॉक आपले बनलेले. जशी ही लाईन लिहिली आणि लगेच ॲक्च्युअल काय झालं एक नोड क्रिएट झालं किंवा एक ऑब्जेक्ट क्रिएट झाला असं समजलं. आणि याचा डेटा टाईप काय आहे. याचा डेटा टाईप आहे स्टुडंट. स्ट्रक्ट स्टुडंट टाईपचा हा डेटा टाईप आहे. काय स्ट्रक्ट टाईपचा आहे त्याचा जो डेटा टाईप काय स्टुडंट त्याचा ॲक्च्युअलमध्ये डेटा टाईप आहे. काय ॲक्च्युअलमध्ये काय स्टुडंट नावाचं एक डेटा टाईपच मी काय केलं आहे डिफाईन इथं केलेलं आहे. काय केलं डिफाईन केलेलं आहे. आता स्टुडंटच्या मदतीनं असं काय करू शकतो मी करू शकतो S1 डॉट काय रोल नंबर S1 डॉट रोल नंबर. इथं काय करलं रे मी S1 डॉट रोल नंबर याच्यामध्ये काय टाकला तुम्ही S1 डॉट रोल नंबर. मग रोल नंबर म्हणजे काय मी इथे टाकलं 22. नंतर काय टाकलं रे मी S1 डॉट रोल नंबर. त्याच्यानंतर मी काय टाकलं S1 डॉट मला काय करायचे जे पर्सेंटेज आहे ना तुम्ही काय करा पर्सेंटेजमध्ये टाका 98.5. काय 98.5 तुम्ही टाकले. आणि आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही म्हणशाल सर तुम्ही S1 डॉट नेम का घेत नव्हते. बघायचं तुम्हाला एरर येते S1 डॉट नेम. मी तुम्हाला सांगितलं स्ट्रिंगला तुम्ही असं डायरेक्टली इनिशियलाइज नाही करू शकत. JAYSH टाकलं मी. बघायचं तुम्हाला F9 दाबलं काय झालं माहिती का स्ट्रक्ट स्टुडंट एरर कुठं आलेलं आहे बघायचं आहे तुम्हाला. एरर इथं दाखवतं आहे स्ट्रक्ट स्टुडंट काय S1 स्टुडंटचं S आहे ना वरती कॅपिटल त्याला स्मॉल करून देतो. त्याच्यानंतर दुसरं एरर बघा F9 एरर कुठं आलं आपलं इथे S1 डॉट नेम. आणि त्या S1 डॉट नेमला जर मी काय केलं strcpy मध्ये टाकलं म्हणजे काय केलं ॲज इट इज मी काय कॉपी केली कशामधली जी नेममध्ये जे आपलं डेटा जाऊन स्टोअर होतो ॲज इट इज कुठं कॉपी केला मी S1 डॉट नेममध्ये. ते S1 डॉट नेममध्ये काय डायरेक्टली आपली जाते. काय करायचं फक्त S1 डॉट नेम म्हणजे डेस्टिनेशन काय डेस्टिनेशन तुम्हाला टाकायचं कुठे S1 डॉट नेममध्ये आणि काय टाकायचे JS नाव तिथे तुम्हाला स्टोअर करायचं. तर JS नाव अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता स्ट्रिंगला स्टोअर करू शकता. तर बाई एरर गेला आपलं व्यवस्थित प्रोसेस झाला. पण तुम्ही म्हणशाल प्रिंट तर काहीच झालं नाही. प्रिंट का काही झालं नाही कारण की आपण याला प्रिंट केलं आहे का नाही. मग याला प्रिंट करायचं तुम्ही डायरेक्ट प्रिंट करू शकता. या बा प्रिंट एफ थांबा इथं लई गर्दी होऊन जाईल त्याच्यापेक्षा आपण काय करू इथं खाली प्रिंट करू. प्रिंट एफ काय होईल इथं %d आणि तुम्हाला काय प्रिंट करायचं रे प्रिंट करायचं S1 डॉट रोल नंबर. S1 डॉट काय रोल नंबर आपला इथं प्रिंट होईल. नंतर काय करायचं रे प्रिंट एफ काय करायचं आहे %f पण याच्यानंतर पॉईंट नंतर किती संख्या पाहिजे आपल्याला पॉईंट नंतर आहे ना 2च संख्या पाहिजे. म्हणजे काय प्रिंट होईल इथं सांगा बरं मला. पॉईंट नंतर 2 संख्या म्हणजे 98.50 आपला प्रिंट होईल. या गोष्टी तुमच्या क्लिअर आहे 98.50 म्हणजे S1 डॉट काय होईल इथं PR S1 डॉट PR. नंतर काय करायचं रे मला नंतर करायचं मला त्या स्ट्रिंगला प्रिंट करायचं. तर मी काय करेल फक्त इथं प्रिंट करेल काय प्रिंट एफ काय प्रिंट कराल मी प्रिंट कराल % काय मी इथं केलं S स्ट्रिंगला प्रिंट करायचं ना %S. आता काय %S आणि आता मला काय करायचं आहे %S आणि इथं जाऊन काय स्टोअर करायचं मला कुठे जाऊन स्टोअर करायचं मला तो स्टोअर करायचं S1 डॉट रोल नंबर S1 डॉट पर. तसंच आता मी कुठे जाऊन स्टोअर करतो S1 डॉट नेममध्ये जो डेटा स्टोअर आहे त्याला काय करा तुम्ही इथं प्रिंट करा. F9 केलं इथं बघा 98.50 आणि JS सगळं काय झालं इथं प्रिंट झालं. जो आपण इथं स्टोअर केलेला होता इथं काय झालं प्रिंट झालं. पाहिजे तर तुम्ही काय करू शकता /n इथं पण काय करू शकता /n इथं पण काय करू शकता /n F9 केलं. इथं बघा पहिल्या ती मागची स्क्रीन आहे त्याला काय करा तुम्ही क्लोज करा. सगळ्यात पहिले इथं काय झालेलं आहे हे तुम्ही ऑब्झर्व करा. इथं बघा काय झालेलं आहे S1 डॉट रोल नंबर इथं काय स्टोअर केला तुम्ही 22 जाऊन स्टोअर केलेलं आहे. नंतर काय केलं आहे 98.5 इथं स्टोअर झाला. नंतर काय केलं JS इथं जाऊन कॉपी होऊन जाईल आपला काय JS आपला इथं जाऊन काय कॉपी होऊन जाईल. आणि याला जेव्हा प्रिंट करशाल तुम्ही सगळ्यात पहिले काय दिसेल मला 22 नंतर काय दिसेल मला 98. आता .2f केलं म्हणजे पॉईंट नंतर काय 2 व्हॅल्यू दिसेल म्हणजे काय 98.50. तुम्ही .1f जरी केलं असतं तरी 98.5 जी तुम्ही स्टोअर केलं तसं दिसलं असतं. S1 डॉट नेम म्हणजे इथं काय दिसेल तुम्हाला JS. मी F9 केलं काय केलं F9 केलं याला रन करायचा प्रयत्न केला मी इथं बिल्ड अँड रन केलं
इथं बघा काय झालं, इथं बघा काय आलं, पहिलं आलं 22 आलं, इथं पण बघा 22च आपण स्टोअर केलं. नंतर काय आलं रे 98.50, नंतर काय आलं जेश, नंतर काय आलं जेश. तुम्ही म्हणशाल सर हे इथं झालं एकच ऑब्जेक्टचं, मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो का आपण? हो, मल्टिपल ऑब्जेक्ट पण काय करू शकतो इथे क्रिएट करू शकतो, मल्टिपल ऑब्जेक्ट पण काय क्रिएट करू शकतो. म्हणजे आता जर दुसरा ऑब्जेक्ट बनवला मी, काय केलं मी दुसरा ऑब्जेक्ट बनवलं आणि ते दुसऱ्या ऑब्जेक्टमध्ये काय करतो आता माहिती आहे का, मी युजरकडून डेटा घेतो. काय करतो, युजरकडून डेटा घेतो. काय युजरकडून डेटा घेतो, मग मी एक मेसेज पण देतो इथं प्रिंटेप काय करतो मी, तुम्ही असं वरती पण घेऊ शकला असतं, पण मला दुसऱ्या याच्यामध्ये काय करायचं आहे, युजरकडून डेटा घ्यायचा आणि काय करायचं त्याच्यामध्ये जाऊन स्टोअर करायचं. ते कसं करशाल तुम्ही, एंटर डेटा फॉर S2. इथं काय करतो S2साठी तुम्ही काय करा डेटा टाका. इथं काय करायचं आहे, जसं की एक S1 बनवलं, S1 एका ब्लॉकला रेफर करतोय, तसंच आता मी काय बनवतो S2 बनवतो, स्ट्रक्चर्ड डेटा टाईपचा S2 बनवतो. आणि S2 बनवून आता काय करायचं, मला युजरकडून इनपुट घ्यायचं आहे, युजरकडून इनपुट घ्यायचं आणि तिथे काय करायचं डेटा स्टोअर करायचं. मग युजरकडून इनपुट घेऊ शकतो का आपण? हां, तर घेऊ शकतो. कसं घेता, असं स्टुडंट इथं काय करत मी पहिल्यांदा S2 म्हणजे याचं मिनिंग काय होईल, आपलं काय बनेल इथे बनेल आपलं काय एक बनेल आपलं पूर्ण ऑब्जेक्ट. त्याच्यामध्ये काय असेल, एक असेल आपला रोल नंबर तो कोणत्या टाईपचा आहे, इंटिजर टाईपचा. एक असेल आपला काय नेम, तो कोणत्या टाईपचा आहे, कॅर टाईपचा आहे. एक असेल आपलं काय पर्सेंटेज, तो कोणत्या टाईपचा आहे, फ्लोट टाईपचा आहे. काय इंटिजर रोल नंबर कॅर नेम फ्लोट कोणत्या टाईपचं, पर्सेंटेज टाईपचं. याला रेफर कोण करते आता S2. आणि याच्यामध्ये डेटा कसा टाकणार आहे मी आता, युजरकडून घेऊन काय करणार आहे डेटा टाकणार आहे. काय करणार आहे, युजरकडून घेऊन डेटा टाकणार आहे. काय करणार आहे, असा डेटा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे. मग कसं करता येईल, मी आता इथं काय करेल, मला युजरकडून डेटा घ्यायचा आहे, रीड करायचा आणि ते स्टोअर करायचं. म्हणजे काय यूज करावं लागेल मला, स्कॅनएप काय %d, %d. पहिलं तर काय करा तुम्ही S1 डॉट रोल नंबर, काय करा रोल नंबरमध्ये जाऊन काय करा तुम्ही हा आधी नंबर जाऊन स्टोअर करा. तसंच तुम्ही काय करू शकता, स्कॅनएप काय केलं मी %d कशासाठी रे, %d त्याच्यासाठी केलं मी. जसं की S1 डॉट नेमसाठी काय केलं मी, S1 डॉट नेम इथं करून दिलं. आणि काय केलं इथं आपलं नेमच्या ठिकाणी जाऊन काय होणार आहे, तुम्ही जो डेटा टाकशाल तो जाऊन काय रीड करून स्टोअर केला जाईल. नंतर काय स्कॅनएप कशासाठी रे, स्कॅनएप आपण यूज करू %d आणि कशासाठी %d आणि आपण स्टोअर करू S1 डॉट काय PR साठी आपण काय करू स्टोअर इथे करू. तर झालं S1 डॉट रोल नंबर, S1 डॉट नेम, S1 डॉट पर्सेंटेज. इथं काय झालं ते स्टोअर झालं. नंतर आता मला काय करायचं आहे, इथं तुम्ही जो डेटा टाकला, समजा तुम्ही काय टाकला डेटामध्ये 20 टाकला, तिथे जाऊन काय होणार आहे 20 आपला जाऊन स्टोअर होईल. इथं काय होईल 10 जाऊन स्टोअर होईल. नेम टाकला तुम्ही जसं काय सुरेश, तर इथं काय होईल सुरेश नाव स्टोअर होईल. फ्लोट पर्सेंटेजमध्ये काय टाकलं तुम्ही, पर्सेंटेजमध्ये टाकलं 99.5 असे काय टाकले पर्सेंटेज तुम्ही टाकले. इथं जाऊन काय होणार आहे स्टोअर होणार आहे, रीड करतोय आणि स्टोअर करतोय. पण आता मला काय करायचं, डिस्प्ले पण करायचे. काय करायचे, डिस्प्ले करायचं. पहिलं होतं ते काय S1 साठी व्हॅल्यू असाइन केल्या, नंतर त्याचे प्रिंट केलं. तर सेम आता मला काय करायचं S2 साठी प्रिंट करायचे. तर इथं काय करतो मी, यालाच कॉपी करतो. कशाला, याला कॉपी करतो. फक्त S1च्या जागी काय होईल आपलं, S1च्या जागी होईल आपलं S2. इथं मी कॉपी करून पेस्ट करतो याला. आणि इथं काय करतो, जिथं S1 आहे तिथं काय करायचं मला फक्त S2 द्यायचं आहे. इथं काय द्यायचं आहे S2, इथं पण काय द्यायचं आहे S2. काय करायचं S2 द्यायचं. आता काय करतो मी, याला रन करतो F9 बिल्ड अँड रन. पहिलं म्हणजे की तुम्ही जो असाइन केलेला डेटा आहे तो डिस्प्ले झालेला आहे. इथं तुम्ही जे असाइन केलं होतं ते डायरेक्टली काय पहिल्या ब्लॉकमध्ये जो होता त्याचा डेटा काय आपल्या इथे डिस्प्ले झालेला आहे, जो आपला इथं होता तो. आता हा दुसऱ्या ब्लॉकमधला डेटा काय करायचं मला एंटर करायचं. पहिलं काय टाकलं होतं मी 20, तर 20 जाऊन काय होईल इथं स्टोअर होईल. 20 झाल्यानंतर काय टाकलं मी सुरेश. अबे यार, परत काय करतो मी बिल्ड अँड रन. ती स्क्रीन चालली गेली आपली.
पहिले काय टाकलं मी 20, नंतर काय टाकलं मी सुरेश हां S2 डॉट पर्सेंटेज आपलं ॲड्रेस ऑफ ऑपरेटर, नंतर S1 डॉट नेम, नंतर काय ॲड्रेस ऑफ S1 डॉट PR. तर ॲड्रेस ऑफ ऑपरेटर आपलं राहून गेलं, त्याच्यामुळे काय होतं स्क्रीन ओपन होतं ती आणि काय राहिलं एक्झिट आपलं होत होतं. काय होतं होतं एक्झिट होत होतं. ते मी याला काय करतो F9 पहिल्या ठिकाणी काय टाकायचं मला 20, नंतर काय टाकायचं JYSH, नंतर काय टाकायचं पर्सेंटेज 90.89. तर बघा आपलं काय झालं पूर्ण जो डेटा आहे तो इथं प्रिंट होतो आहे का व्यवस्थित नाही, परत काहीतरी गडबड झाली. म्हणजे काय झालं S2 डॉट पर नंतर काय केलं इथं पर्सेंट डू एफ न लावता डायरेक्ट मी पर्सेंट एफच ठेवतो S2 डॉट नेम. आणि इथं जे नेम आहे त्यांचं काय आपला डेटा परत काय होतं तिथे चेंज होतं. इथं आपलं काय होतं S2 होतं, इथं पण काय होतं S2 होतं, इथं पण काय होतं S2 होतं, S2 डॉट नेम S2. इथं बघा आता काय होईल परत एंटर डेटा फॉर S2, एंटर डेटा फॉर S2. तर मी काय टाकलं इथं 20 टाकलं, नंतर काय टाकलं मी नंतर टाकलं सुरेश, काय टाकलं सुरेश, नंतर काय टाकलं मी 98.5. तर आपलं बघा सगळा डेटा काय जो मी टाकलेलं होतं 98.500, कारण की मी डायरेक्टली पर्सेंट एफ घेतलेले. नंतर सुरेश आपलं काय डायरेक्टली इथे प्रिंट झालेलं आहे का डायरेक्टली इथे प्रिंट झालेलं आहे. समजलं काय होतं ते झालं आपलं स्ट्रक्चरच्या मदतीने आपण काय करतो एक स्वतःचा एक युजर डिफाईन्ड डेटा टाईप बनवू शकतो. जसं की इंट रोलच्या मदतीने काय केलं मी रोल नंबर इथे जाऊन काय झालं रोल नंबर नेम आणि पर्सेंटेज यांचे मल्टिपल आपण काय बनवू शकलो मल्टिपल ऑब्जेक्ट क्रिएट करू शकलो. आणि त्या ऑब्जेक्ट क्रिएशनमुळे काय झालं की एक मल्टिपल मोठ्या साईजची एक ब्लॉक बनवू शकलो. म्हणजे काय मोठ्या साईजचा एक ब्लॉक बनवू शकलो असं समजा. त्या ब्लॉकमध्ये आपण काय मल्टिपल डेटा टाईप एकखटी स्टोअर करू शकलो. आणि त्याचा टाईप काय असणार आहे जे आपल्याला नाव द्यायचे त्या नाव ते नाव देऊन आपण काय एक युजर डिफाईन्ड डेटा टाईप स्ट्रक्चर मदतीने बनवू शकतो. पहिले काय केलं मी स्टुडंट इंटिजर रोल नंबर, तर रोल नंबरच्या ठिकाणी काय रोल नंबरचा एक ब्लॉक बनल. नंतर काय कॅर नेम, तर नेम स्टोअर करण्यासाठी एक कॅर नेम आणि त्याची साईज किती 30 आहे. फ्लोट पर्सेंटेज म्हणजे किती आहे फ्लोट पर्सेंटेज म्हणजे काय फ्लोट टाईपचा एक ब्लॉक बनेल आणि त्याच्यामध्ये काय पर्सेंटेज तुम्ही स्टोअर करू शकता. तर पहिला बनवला S1 एक ब्लॉक बनेल त्याला रेफर कोण करणार आहे S1 म्हणजे S1च्या मदतीने आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करू शकतो. म्हणून मी असाइन केली डायरेक्ट व्हॅल्यू S1 डॉट रोल नंबर काय केलं 22, नंतर S1 डॉट पर्सेंटेज किती केलं मी 98.5. नंतर आपल्याला जर डेटा डायरेक्ट असाइन करायचं तेव्हा strcpy ची हेल्प घ्यावी लागते. कारण आपण काय करतो कॉपी करतो डेटा डायरेक्ट असाइन होऊ शकते की स्ट्रिंग नाही. मग स्ट्रिंग असाइन नाही होऊ शकत आपल्याला काय करावं लागेल S1 डॉट नेममध्ये काय करायचं जे नाव आहे ते काय केलं मी ॲज इट इज कॉपी केलं. नंतर यांना काय केलं प्रिंट केलं सगळ्यांना. S1 डॉट रोल नंबरला प्रिंट केलं तर काय मिळेल मला 22, S1 डॉट पर्सेंटेजला मिळेल तर काय मिळेल 98.5. S1 डॉट नेममध्ये काय JS कॉपी झाला म्हणजे काय इथं मला JS मला नाव मिळेल. समजलं. तसंच मी अजून काय केलं एक ब्लॉक बनवला S2. तो S2 कशासाठी बनवला S2 बनवला मी की जी युजरकडून इनपुट घेऊन मला काय करायचं त्या ब्लॉकमध्ये जाऊन स्टोअर करायचं. म्हणजे दोन कन्सेप्ट आपल्या इथं कव्हर झाल्या की युजरकडून कसे इनपुट घ्यायचं ते पण मी तुम्हाला शिकवलं. काय करायचं एंटर डेटा फॉर S2. इथं काय करायचं स्कॅन आहे %d ॲड्रेस ऑफ S2 डॉट रोल नंबर. आता ॲड्रेस ऑफ हे कधी कधी आपण विसरू शकतो कारण इन जनरल आपल्याला सवय काय असते की S2 डॉट रोल नंबर आपण असं काही लिहित नाही म्हणून त्या गोष्टी आपल्याकडून मिसमॅच होऊ शकतात. तर इथं काय यूज करायचं ॲड्रेस ऑफ S2 डॉट रोल नंबर म्हणजे काय युजरकडून जो पण इनपुट येईल ज्याने समजा 20 टाकला युजरने तर त्या 20ला कुठं जाऊन स्टोअर करायचं S2 ज्याला रिफर करतो त्याच्या रोल नंबरवाल्या ब्लॉकमध्ये जाऊन काय करायचं मला त्याचा जो ॲड्रेस असेल तिथे जाऊन काय करायचं स्टोअर मला करायचं काय 20 टाकलं तर 20 जाऊन स्टोअर होईल. सेम एखादी स्ट्रिंग जर टाकत असेल तुम्हाला काय यूज करावं लागतं इथं %S2 डॉट नेम. S2 डॉट नेम म्हणजे काय S2 ज्याला रिफर करतो त्याच्या नेममध्ये जाऊन काय करायचं जसं सुरेश टाकलं तर सुरेश जाऊन स्टोअर होईल. नंतर %f S2 डॉट पर्सेंटेज ॲड्रेस ऑफ S2 डॉट पर्सेंटेज. आता ही स्ट्रिंगमध्ये ॲड्रेस ऑफ ऑपरेटरची गरज नाही पडत. गरज कुठं पडते आपल्याला जे फ्लोट आहे किंवा आपले डी म्हणजे की इंटिजर फॉर्ममध्ये डेटा आहे त्यांना आपल्याला स्पेसिफाय करावा लागतो ॲड्रेस ऑफ ऑपरेटरनी मेन्शन करावं लागतं. ॲड्रेस ऑफ S2 डॉट पर्सेंटेजमध्ये कुठे जाऊन स्टोअर होणार आहे फ्लोट नावाचं हे फ्लोट टाईपचा एक ब्लॉक आहे पर्सेंटेज नावाचा एक ब्लॉक आहे तिथे जाऊन काय होईल 98.5 स्टोअर होईल. आणि याला जेव्हा मी डिस्प्ले केल्यानंतर मला काय दिसलं पहिल्यांदा S2 डॉट रोल नंबर म्हणजे 20 दिसला S2 डॉट पर्सेंटेज म्हणजे 98.500 दिसला. कारण की इथं काय यूज केलं मी .1f वगैरे काही यूज केलं का 2f नाही यूज केलं. %S2 डॉट नेम म्हणजे काय सुरेश. तर इथं मला आउटपुटमध्ये काय दिसेल सुरेश मला दिसेल. तर हे झालं आपलं काय स्ट्रक्चरच्या मदतीने आपण
2 वेळेने शिकलो की कसं इनपुट देऊ शकतो, 2 वेळेस ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. असा मल्टिपल टाईपचा डेटा स्टुडंटचा डेटा असेल तो आपण काय एका स्ट्रक्चरच्या मदतीने स्टोअर करू शकतो. म्हणजे स्टुडंटचं एक पूर्ण फॉर्ममधला डेटा आहे तर तुम्हाला ज्या फॉर्ममधल्या कॅटेगरी त्या काय करू शकता तुम्ही स्ट्रक्चरमध्ये डिफाईन करू शकता. आणि जेवढे स्टुडंट तेवढ्यांचे जर ऑब्जेक्ट बनवले आपण तर काय होईल, जेवढे स्टुडंट जेवढेचे ऑब्जेक्ट जर बनवले आपण तर आपलं काय होईल, आपण तेवढा डेटा स्टोअर करू शकतो. तुम्ही म्हणशाल सर इथं 2 स्टुडंटचा डेटा अशी n नंबर आले तर काय करावं लागेल, तुम्ही ॲरे पण बनवू शकता. नाही इथं बघायचं तुम्हाला ॲरे कसं बनवता. तर आता मी तुम्हाला दाखवतो ॲरे कसं बनवता. इथून हे आधी इथून स्टार्टिंगपासून याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. घेतला एवढा कोडचा स्क्रीनशॉट घेतला, नंतर आधी खाली घ्या, आधी इकडे घ्या, हे पूर्ण याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. तुम्ही म्हणशाल सर इथं काय तुम्ही एकच स्टुडंटचा डेटा भरू राहिले, मला काय करायचं मल्टिपल स्टुडंटचा डेटा भरायचा किंवा मला असं करायचं की ॲरेच्या फॉर्ममध्ये काही ऑब्जेक्ट क्रिएट होऊ शकतं का. मग तुम्ही म्हणशाल हे असं कसं काय करता येईल. मग एकच याच्या उपाय आहे. इथं बघा आपण काय करू शकतो, मी काय करतो तुम्ही बघा, मी काय करतो आता इथे ना इथे S1 S2 बनवण्यापेक्षा ना जसं ॲरेमध्ये कसं S1 S2 बनवण्यापेक्षा मी काय करतो इथे डायरेक्ट काय पास करून देतो, 3 पास करून देतो. काय मला 3 युजरचा डेटा घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे 3 युजरचा डेटा घ्यायचा. मग मला आहे ना या असाईन बिसाईन करायची गरज नाही, यांना काढून टाकतो मी, काय असाईन बिसाईन करायची गरज नाही. आणि प्रिंट वगैरे पण आहे ना यांना पण नाही करायचं आहे. मला काय करायचं आहे डायरेक्टली ना माझा डेटा आहे ना S1 S2 S3 असं नाही करत पाहिजे मला. यांना डायरेक्ट काय करणार आहे मी फॉर लूपमध्ये टाकून देणार आहे. काय करणार आहे जेवढे स्टुडंट असतील ना तेवढे स्टुडंट काय करायचे हे पूर्ण काय करायचं फॉर लूपमध्ये टाकून द्यायचं. म्हणजे कसं मी काय करतो आता इथे डायरेक्टली ना फॉर लूप लावतो, इथे काय करतो फॉर लूप लावतो. फॉर इंट आय इज इक्वल टू कुठून स्टार्ट करेल मी 0 पासून स्टार्ट करेल, 0 1 2 3 पर्यंत जाईल. म्हणजे आय इथं काय करेल आय लेस दॅन काय करेल मी आय लेस दॅन 1 पासून पण स्टार्ट करू शकतो किंवा 0 पासून पण स्टार्ट करू. जसे ॲरेची इंडेक्सिंग राहते ना तशीच आपण करू शकतो. काय करू शकतो म्हणजे की ॲरे ऑफ स्ट्रक्चरचा जर तुम्हाला ॲरे बनायचा असेल तर डायरेक्टली काय करू शकता ऑफ 0 पासून नंतर काय आयला काय केलं तुम्ही प्लस प्लस केलं, याला काय म्हणता ॲरे ऑफ स्ट्रक्चरची कन्सेप्ट म्हणता. आता तुम्हाला काय करायचं माहिती का, हे जे पूर्ण तुमचं राव लिहायला लागतं ना तुम्हाला, त्याच्यासाठी काय करा तुम्ही डायरेक्ट S1 ऑफ इथं काय करा हे जे प्रिंट करायचे वगैरे याला तुम्ही जास्त वेळ नाही करायचं, याला डायरेक्ट काय करायचं इथून काढून टाकलं मी आणि पेस्ट कुठं केलं मी इथं केलं, काय केलं इथं टाकून दिलं मी. काय केलं एंटर डेटा फॉर S2 असा मेसेज येईल. हा प्रत्येक वेळेस नको यायला म्हणून मी काय केलं हा काढून टाकला आणि हा कुठं पेस्ट केला मी इथं पेस्ट करून दिला. एंटर डेटा असा मेसेज देतो मी, काय एंटर डेटा असा मेसेज देईल. मग तुम्ही डेटा टाकशाल तिथं आणि डेटा टाकशाल इथे S1 S2 नाही मेन्शन करायचं, इथे डायरेक्ट काय मेन्शन करायचं S1 डॉट आय. जर 0 म्हणजे पहिल्या स्टुडंटचा डेटा कुठं जाईल S1 ऑफ 0 मध्ये जाईल. नंतर काय होईल सेम मला काय करायचं आहे पहिल्या स्टुडंटचा S1 ऑफ आय म्हणजे असे मल्टिपल 3 जण घ्यायचे ना, मला 3 जण घ्यायचे मला. परत इथं पण काय होईल S1 ऑफ काय आय मी इथं करून दिलं, काय केलं आय केलं. सेम आता इथं काय करायचं इथं 2ची लिहायची गरज आहे का नाही, प्रिंट पण करायचं तर कसं करायचं आयवालं प्रिंट करून द्यायचं. काय करायचं आयवालं प्रिंट करायचं. सेम इथं काय परत इथं आय पास करून द्यायचं, काय होईल आय प्रिंट पास होईल. इथं पण काय होईल आय आपलं पास होईल. आलं सगळ्या गोष्टी काय एकदम व्यवस्थित चालू आहे आपल्या. इथं बघा S1 ऑफ आय मध्ये इनिशियल व्हॅल्यू काय 0 आहे तर S1 ऑफ 0 डॉट रोल नंबर म्हणजे काय एक ब्लॉक बनेल ज्याच्यामध्ये काय एक रोल नंबर राहील आणि जो 0 इंडेक्सवालेच राहतील सगळे रोल नंबर नेम पर्सेंटेज यांच्या काय होईल एका ब्लॉकवर जाऊन काय होईल स्टोरेज होईल. म्हणजे एक ॲरे फॉर्ममध्ये आपण पण क्रिएट करू शकतो. म्हणजे मल्टिपल स्टुडंटचा डेटा तुम्हाला जर एक सोबत द्यायचा असेल तुम्ही काय करा फक्त हा फॉर्मॅट याच्यात टाकून द्या. 1000 स्टुडंट असेल तरी आय लूप कुठून पर्यंत न्यायचा 1000 पर्यंत न्यायचं म्हणजे तेवढे ऑब्जेक्ट तुम्ही करू शकता. आणि हे सगळ्यात भारी जर मल्टिपल टाईपचा डेटा तुम्हाला एक सोबत स्टोअर करायचा असेल तर तेव्हा काय डिफरंट टाईपच्या डेटाचं कलेक्शन करून तुम्ही काय बनवलं स्टुडंट नावाचा एक डेटा टाईप बनवून दिला आणि ते स्टुडंट नावाच्या मध्ये एवढे सारे ब्लॉक क्रिएट होतील. म्हणजे जेवढे जास्त नंबर ऑफ स्टुडंट तेवढे जास्त ब्लॉक क्रिएट होतील, तेवढा जास्त डेटा आपण काय करू शकतो स्टोअर इथं करू शकतो. म्हणजे याचं कसं होणार आहे सगळ्यात पहिलं बघा इथं काय होईल आय इज इक्वल टू 0 काय 0 लेस दॅन 3 आहे का हो आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे
S1 मध्ये काय टाकायचं रोल नंबर, म्हणजे काय बोलतील इथे एक ब्लॉक बनल ज्याला कोण रेफर करेल S1 कोण रेफर करेल S1 सेम काय ब्लॉक बनल S1 सेम काय ब्लॉक बनल S1 असंच काय करेल 315 नाही जाणार, असे 3 ब्लॉक बनतील आपले, कारण 3च आपण साईज दिलेली त्याच्यामध्ये. यांच्यामध्ये काय बनल, हे 3 ब्लॉक बनतील आणि 3 ब्लॉकमध्ये 3 अजून छोटे ब्लॉक राहतील. एक राहील रोल नंबर काय असेल, एक राहील रोल नंबरचा, अजून बाकीचे कोणते राहतील, एक राहील नेमचा आणि एक काय असेल आपला पर्सेंटेजवाला, एक काय असेल पर्सेंटेजवाला. सेम इथं पण हा काय असेल रोल नंबर, इथं काय आपला नेमवाला आणि इथं काय आपला पर्सेंटेजवाला, इथं काय पर्सेंटेजवाला. सेम इथं पण 3 ब्लॉक बनतील आपण. मग तुम्ही काय करशाल, जेव्हा i = 0 आहे, i = 0 तेव्हा काय S1च्या रोल नंबरमध्ये काय टाकशाल तुम्ही, समजा 10 टाकला, तिथं नाव काय टाकलं JH टाकलं. ते जेव्हा i = 0 आहे तेव्हा काय होईल पर्सेंटेजमध्ये समजा 98 टाकलं तर तुमचा डेटा कुठं होईल S1 मध्ये जाऊन स्टोअर होईल. त्याला प्रिंट केलं तर काय मिळेल तुम्हाला 10 JH आणि 98.000 काहीतरी मिळेल. सेम मी इथं काय केलं 11 इथं मी टाकलं सुरेश. जेव्हा i = 1 राहील तेव्हा कुठं स्टोअर होईल आपल्या या ब्लॉकमध्ये स्टोअर होईल. आणि इथं काय केलं मी 99 करून दिलं. नंतर काय 12 म्हणजे काय रोल नंबर इथं काय टाकलं मी महेश टाकून दिलं, तर इथं काय होईल एक महेश नाव जो स्टोअर होईल. आणि लास्टला काय बनवलं, इथं मी टाकलं 100 टाकलं तर 100% मला तिथे दिसते. आलं त्यानं. ते झालं काय, आपण मल्टिपल ब्लॉक क्रिएट करू शकतो ॲरेच्या मदतीने, किंवा एक स्टुडंट फॉर्मचा डेटा जर स्टोअर करायचा असेल तर तिथे आपण काय यूज करू शकतो, एक ॲरे आपण यूज करू शकतो. त्याला काय करतो मी बिल्ड अँड रन म्हणजे काय झालं, एंटर डेटा रीड झाला. जसं की मी टाकलं काय, सगळ्यात पहिलं आपला डेटा कशासाठी आहे, सगळ्यात पहिलं डेटा आपलं कशासाठी, रोल नंबर काय टाकलं मी 10 टाकलं. नंतर काय JYSH टाकलं. नंतर काय टाकलं पर्सेंटेज माझे 90 टाकले. ते काय झाले सगळे प्रिंट झाले, सगळे काय झाले लगेच इथं प्रिंट झाले. 10 90 आणि JH माझं प्रिंट झालं, जे वरती दिलेलं ते सगळं प्रिंट झालं. परत दुसऱ्यासाठी S1 साठी काय झालं, इथं मी टाकलं 90 इथं टाकलं 9 नंबर टाकला. नंतर डेटा काय टाकलं सुरेश टाकलं. नंतर काय केलं मी इथं 98 टाकलं, तर मला बघा आपण 998.000 आणि सुरेश काय आपण जेवढं टाकलं तेवढं सगळं मला काय होतं डिस्प्ले पण इथंच होतं. जर मी आता इथं काय केलं एक अजून एक नंबर टाकलं, कारण 3 आपण साईज दिली होती 10. नंतर काय त्याचे पर्सेंटेज टाकले 90% टाकले आणि त्याचं नाव काय दिलं MA महेश. तर बघा 98 नंतर काय 0.00 आणि 90 आपले पर्सेंटेज देऊन गेले. काय मिळाले सॉरी इथं काय होतं नाव आधी होतं, नाही काय होतं नाव आधी होतं आणि नंतर हे होतं, त्याच्यामुळे इथे 00 आपलं आलेले. समजलं काय होते, समजलं का काय होते, म्हणजे मी हा डेटा इथं दिलेला होता. थोडंसं अजून व्यवस्थित सांगतो मी. इथं बघा याला मी रन करतो आधी, बिल्ड अँड रन झाल्यानंतर आता मी इथं सांगतो तुम्हाला व्यवस्थित. आता काय झालं, सगळ्यात पहिलं तुम्ही बघा इथं बघा काय झालं. पहिलं काय केलं तुम्ही डायरेक्टली इथं डेटा टाकला. काय टाकला इथं डेटा टाकला समजा 10, तर काय होईल 10 जाऊन इथं स्टोअर होईल. नंतर काय टाकलं मी आपल्याला नेम टाकायचं, नेम काय टाकलं मी JYSH. नंतर काय केलं पर्सेंटेज मी टाकले 98.50. तर काय माझा पूर्ण डेटा इथे स्टोअर झालेला. कुठं स्टोअर झाला, माझा स्टोअर झाला इथे स्टोअर झाला. इथं बघा 10 नंतर काय JYSH आणि नंतर काय 98.50. तर काय माझा सगळा डेटा काय झाला इथं प्रिंट पण करून घेतला मी. काय हा डेटा मी जिथं टाकलेला होता तो सगळा काय इथं प्रिंट पण आपले झाले. तसंच तुम्ही काय केलं दुसऱ्यासाठी अजून नेवा, इथं लाईन आली म्हणजे काय आपलं आय इन्क्रीमेंट झाला. आय इन्क्रीमेंट होऊन काय झालं, हा जर S1 आहे तर दुसरा काय राहणार आहे आपला S1 वाला राहणार आहे. मग तिथं पण काय होईल तुम्ही डेटा टाकशील. इथं जसं टाकलं तुम्ही काय इथं टाकलं तुम्ही 20, तर काय होईल 20 रोल नंबर जाऊन इथे स्टोअर होईल. त्याच्यानंतर काय टाकलं सुरेश जाऊन इथे स्टोअर होईल. नंतर काय टाकलं तुम्ही 98.50, तर इथं काय होईल 98.50. इथं बघा आपलं पहिलं काय झालं रोल नंबर काय झालं आपलं 20. नंतर काय टाकलं तुम्ही सुरेश टाकलं. नंतर काय टाकलं 98.50 आणि नंतर काय केलं यांना प्रिंट केलं 20 98.50 आणि सुरेश यांना काय केलं मी प्रिंट इथे करून दिले. सेम आता काय करतो मी अजून एक आला आपलं कशासाठी S2 साठी. इथं काय बनले आपले ब्लॉक 21 महेश
आणि मी काय करतो इथं महेश आणि इथं काय करतो 99.50 असं टाकतो. तर इथं बघा इथं आपलं काय होईल पहिले इन्सर्ट होईल S2 ब्लॉकमध्ये आणि काय होईल S2 ब्लॉकमध्ये 3 ब्लॉक पाहिजे होते ना 1 2 3 तिसऱ्या ब्लॉकमध्ये आता लास्ट ब्लॉक आहे नंतर काय होईल प्रोग्राम आपला टर्मिनेट होऊन जाईल. टर्मिनेट होऊन जाईल इथं काय करेल मी 99 रोल नंबर मी 9 देतो. त्याच्यानंतर नाव MAHES महेश नाव देतो आणि नंतर पर्सेंटेज समजा 98.50 मी नाव देऊन दिलं. तर बघा आपलं सगळे प्रिंट झाले जे S2 मध्ये होतं तेच काय झालं इथं प्रिंट झालं. म्हणजे काय मल्टिपल स्टुडंटचा डेटा तुम्हाला सेव्ह करायचा असेल तिथं काय यूज करायचं डायरेक्ट फॉर लूप. म्हणजे असं 1000 स्टुडंटचा पण डेटा काय करू शकतो तुम्ही स्ट्रक्चरच्या मदतीने स्टोअर करू शकता. समजलं. तर हे झालं पूर्ण आपलं काय स्ट्रक्चरच्या सगळ्या कॉन्सेप्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. काय स्ट्रक्चर काय असतं हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता नेक्स्ट जी कॉन्सेप्ट आहे ती तिकडे आपण एक्सप्लेन करून घेऊ. ती आहे आपली युनियन म्हणजे काही वेगळं नाही. जिथं स्ट्रक लिहिलं आणि तिथंच फक्त काय लिहायचं आपल्याला युनियन लिहायचं. जिथं स्ट्रक लिहिलं तिथं काय लिहायचं युनियन लिहायचं. युनियननी काय होतं माहिती का जसं युनियन स्टुडंट काय होतं युनियन स्टुडंट. मग तुम्ही स्टुडंटमध्ये काय लिहू शकता इंटिजर रोल नंबर लिहू शकता. नंतर काय कॅर नेम ऑफ काय 30 असं लिहू शकता. नंतर काय फ्लोट पर्सेंटेज असं तुम्ही इथे लिहू शकता. लिहिलं. नंतर काय केलं तुम्ही मेन फंक्शन इथं लिहिलं. मेन फंक्शनमध्ये काय लिहिलं स्टुडंट S1 काय स्टुडंट S1. तसंच तुम्हाला इथं स्ट्रक लिहित होतं ना तिथं काय लिहायचं तुम्हाला आता फक्त युनियन S1. म्हणजे काय होईल माहिती का युनियन S1 म्हणजे काय सांगतो माहिती एक सिम्पली एक ब्लॉक बनल आणि तुमचे जेवढे या ब्लॉक याच्यामध्ये ज्याची जास्त साईज आहे ना तेवढा साईजचा ब्लॉक बनल आणि तुमचा डेटा काय होईल एक एक नंतर स्टोअर होईल. म्हणजे जर तुम्ही रोल नंबरमध्ये काय टाकलं S1 डॉट रोल नंबरमध्ये काय टाकलं 22 सगळ्यात पहिले काय होईल 22 आपला जाऊन स्टोअर होईल. नंतर काय केलं तुम्ही S1 डॉट पर्सेंटेज टाकले किती 98.50. तर काय होतं माहिती एकच ब्लॉक बनतो. इथं कसे डिफरंट ब्लॉक बनत होते पण इथं काय म्हणतो आपला एकच ब्लॉक बनतो. ब्लॉक बनला म्हणजे काय इथं फक्त काय होईल 98.50. इथं काय होतं 98.50 म्हणजे त्याच ब्लॉकवर काय होतं रिअसाइन होतो. आणि साईज किती राहते याच्यामध्ये ज्याची सगळ्यात मोठी साईज असते तेवढ्या साईजचा काय बनतो ऑलरेडी ब्लॉक आपला बनून जातो. मग तुम्ही टाकलं strcpy इथं काय टाकलं S1 डॉट नेममध्ये काय टाकलं तुम्ही S1 डॉट नेममध्ये JK टाकून दिलं. JK टाकलं मग काय होईल लास्टला काय होईल माहिती का हे सगळे निघून जातील. इथं काय उरेल माहिती फक्त JK उरेल. बाकीचे तुम्ही आधी काय स्टोअर केलेले हे तुम्हालाच माहिती. युनियनमुळे काय झालं एक मेमरी इफिशियंटली यूज झाली आपली आणि एकाच ब्लॉकमध्ये काय मल्टिपल व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकलो कशामध्ये युनियनमुळं. आलं ध्यानात. बाकी युनियन आणि स्ट्रक्चरमध्ये फारसा काही डिफरन्स नाही. सिंटॅक्स वगैरे सगळं काय सेमच आहे. तर मी तुम्हाला लास्टला डिफरन्स पण दाखवेल एखाद्या ChatGPTवरून जे तुम्हाला एक्झाममध्ये लिहिण्याचं गरजेलं पडेल. इथं काय करायचं फक्त एकच कीवर्ड बदलायचं आपल्याला काय इथं काय म्हणायचं युनियन कीवर्ड बदलायचं आहे. तिथं वरती युनियन यूज केलं तर खाली पण काय करायचं युनियन यूज करायचं. युनियन यूज करायचं. आता मी काय करतो हा लूप काढून टाकतो आणि इथं बाकीच्या गोष्टी काय इथं S1 एकच बनवतो. काय बनवतो S1 बनवतो. आता मी काय करतो पहिल्यांदा इथं S1 सगळ्या ठिकाणी S1 करून देतो. बघ काय करतो S1 करतो. इथं पण काय करतो S1 करतो. सेम इथं पण काय करतो मी S1 करून काय करतो S1. मी तुम्हाला सांगितलं ना काहीच चेंजेस नाही. फक्त काय चेंजेस आहे युनियन फक्त काय करतो एक सिंगल ब्लॉक बनतो मॅक्झिमम साईजवाला जो कलेक्शन तुम्ही बनवले त्याच्यामध्ये ज्याची मॅक्झिमम साईज आहे तेवढ्या साईजचा ब्लॉक बनवतो आणि तुम्ही जेवढे स्टोअर करता एकाच ब्लॉकमध्ये स्टोअर होतो. मल्टिपल ब्लॉक क्रिएट करतो का तो नाही. आलं त्यांना. एक युनियनचा तो एक फायदा पण तुम्ही म्हणू शकता. F9 केलं याला मी रन करायचा प्रयत्न केला पण काय आपली आधीची अजून बंद नाही झालेली. आता याला काय करतो बिल्ड अँड रनमुळे काय झालं इथं काय झालं इथं मल्टिपल ब्लॉक राहून गेलं आपले. F9 केलं मी आपल्या एरर स्टार्ट केलं. मी तर काय टाकलं पहिल्यांदा एंटर डेटामध्ये काय टाकलं मी 10 टाकलं कारण आपल्याला पहिला काय होता नंबर होता. याला मी काय करतो 2 यांच्यामध्ये डिवाइड करतो. काय करतो सगळ्यात पहिले काय केलं मी इथं बघा रोल नंबरमध्ये काय टाकलं मी 10 टाकलं. नंतर काय टाकलं मी इथं काय रोल नंबर नंतर नेम काय टाकलं मी JYS जयेश. नंतर काय टाकलं मी फ्लोटमध्ये टाकलं 98.50. तिथं बघा काय प्रिंट झालं. पहिलं प्रिंट झालं तुम्ही प्रिंट काय केलं
S1 डॉट रोल नंबरला प्रिंट केलं आहे. S1 डॉट रोल नंबरमध्ये काय 10 प्रिंट व्हायला पाहिजे होतं ना, तिथे बघा काहीतरी गार्बेज व्हॅल्यू आपली येते. नंतर तुम्ही काय केलं S1 डॉट पर्सेंटेज, S1 डॉट पर्सेंटेजला जेव्हा प्रिंट केलं तुम्ही S1 डॉट पर्सेंटेजला बघा तर सगळ्यात लास्टला मी काय टाकलं S1 डॉट पर्सेंटेज टाकलं म्हणून तेच व्यवस्थित प्रिंट झाले. तेच काय झालं आपलं व्यवस्थित प्रिंट झालं. बघायचं तुम्हाला इथं बघा काय झालं. सगळ्यात पहिले काय झालं इथं बघा सगळ्यात पहिले काय झालं आपलं काय आला डेटा तुम्ही काय टाकला 10 टाकला तर 10 जाऊन काय होईल स्टोअर होईल. याची साईज कोणा एवढी राहील कॅरेक्टर एवढी साईज असेल 30 बाईटचा टोटल तो बनाल. नंतर काय केलं 10 टाकलं नंतर त्याच्यानंतर तुम्ही काय टाकलं JS टाकलं. मग इथं काय स्टोअर होईल हा 10 इथं चालला जाईल आणि इथं काय स्टोअर होईल आता JS जाऊन स्टोअर होईल. काय होईल JS जाऊन स्टोअर होईल. मग नंतर काय केलं तुम्ही त्याला प्रिंट करायचा प्रयत्न केला कशाला मग JS नंतर तुम्ही काय प्रिंट केलं नंतर तुम्ही काय असाइन केलं तुम्ही 98.50 इथं काय चालला जातो 9850 आपला चालला जातो. 9850 नंतर तुम्ही प्रिंट काय केलं S1 डॉट रोल नंबर तो तर निघून गेलेला मग तो कन्फ्यूज झाला कुठे S1 डॉट फोन रोल नंबरमध्ये काय होतं व्हॅल्यू काहीच नव्हती म्हणून त्यांनी काय दिली एक गार्बेज व्हॅल्यू आपल्याला जनरेट करून दिली. पण तुम्ही S1 डॉट पर्सेंटेजला प्रिंट केलं तर ती काय एकदम ॲक्च्युअल व्हॅल्यू आपल्याला मिळाली. युनियनमुळे काय म्हणतो एक सिंगल ब्लॉक बनतो त्या सिंगल ब्लॉकमध्येच काय होतं आपला डेटा हा जसं असाइन केला तर पण रिअसाइन केलं तसंच काय होतं इथं अपडेट होण्याचं काम करतो. हे झालं आपलं काय युनियन पण इथे संपलेलं आहे. काय युनियन पण इथं मी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर केलेलं आहे. आता युनियन याचा स्ट्रक्चरमधला डिफरन्स आहे ना मी तुम्हाला दाखवतो. युनियन आणि स्ट्रक्चरमध्ये काय स्ट्रक्चर आणि युनियनमध्ये काय डिफरन्स राहतो हे तुम्हाला दोन गोष्टी समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मी डायरेक्ट तुम्हाला इथं एक्सप्लेन करतो आहे स्ट्रक्चर आणि युनियन. इथं बघा तुम्ही स्ट्रक्चर आणि युनियन काय असतं ते. तर सगळ्यात पहिलं बघा की स्ट्रक्चरमध्ये काय होतं सर्व मेंबर्ससाठी स्वतंत्र मेमरी अलोकेट होते. स्ट्रक्चरमध्ये काय होतं सर्व मेंबरसाठी जसे एक मी बोलवलं ना इंटिजर टाईपसाठी एक वेगळा फ्लोटसाठी वेगळा कॅरेक्टर नेमसाठी वेगळा तर सगळ्यांसाठी काय होते एक वेगवेगळी मेमरी अलोकेट होते. पण जो युनियन असतो ते सर्वात मोठ्या मेंबरची एकत्रित मेमरी अलोकेट होते. जो सगळ्यात मोठा ब्लॉक राहतो त्याचीच काय करतो आपण त्यालाच सगळ्यात मोठं मेमरी मानतो त्याच्यामध्येच काय होते सगळ्यांची मेमरी एक मर्ज केली राहते किंवा सगळे त्याच्यामध्ये स्टोअर होऊ शकेल असाच ब्लॉक काय करतो आपण एक सिंगल ब्लॉक अलोकेट करण्याचं काम करतो. नंतर काय स्ट्रक्चरचा साईज सर्व मेंबरच्या साईजचे एकत्र ॲडिशन करून काय म्हणजे ते पॅडिंग करून सगळ्या मेंबर जेवढे राहतात इंटिजर फ्लोट कॅरेक्टर यांची सगळ्यांचे ॲडिशन करून स्ट्रक्चरमध्ये काय म्हणतो एक ब्लॉक बनतो. पण युनियनचं साईज म्हणजे काय सर्वात मोठ्या मेंबरचं युनियनचा साईज म्हणजे काय असतो सगळ्यात मोठ्या मेंबरचा साईज म्हणजे काय असतो युनियनचा साईज असतो. सर्व मेंबर एकाच वेळी ॲक्सेस करता येतात. कशामध्ये स्ट्रक्चरमध्ये काय राहतं सर्व मेंबर काय करू शकतो एकाच वेळी आपण ॲक्सेस करू शकतो. एका वेळी फक्त एकच मेंबर ॲक्सेस करू शकतो. हे आपण आता बघितलं. मी असं रोल नंबरला ॲक्सेस करतो तेव्हा काय मिळत होती मला एक गार्बेज व्हॅल्यू मिळत होती. तेव्हा एका टायमिंगला काय करू शकतो एकच व्हॅल्यू का कारण ती रिअसाइनमेंट होत राहते. हा त्याचा काय एक लॉस पण म्हणता येईल. युजेस जेव्हा सर्व डेटा मेंबरचे व्हॅल्यू वेगवेगळे आणि एकत्र ठेवायचे असतात तेव्हा हा स्ट्रक्चर म्हणजे की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डेटा जर स्टोअर करायचा असेल तर तेव्हा सगळ्यात जास्त उपयोगी कोणता ठरतो आपला स्ट्रक्चर ठरतो. जेव्हा एका वेळेस एकच व्हॅल्यू स्टोअर करायचं असेल तेव्हा मेमरीचं सेवेज करायचं असेल तेव्हा आपण काय यूज करतो आपण युनियनचा यूज करतो. नंतर एक्झाम्पलमध्ये बघायला गेलं तर एम्प्लॉयमध्ये नेम ID सॅलरी ही वेगवेगळी माहिती जर ठेवायची असेल तर आपण काय यूज करतो डायरेक्टली क्लास स्ट्रक्ट एम्प्लॉय करून दिला असं स्टुडंटच्या जागी काय फक्त एम्प्लॉय मग एम्प्लॉयचा जो पण डेटा असेल तुम्ही काय करू शकता स्टोअर करू शकता. हा तुम्हाला होमवर्क आहे. एम्प्लॉयसाठी तुम्ही काय करा स्ट्रक्चरमध्ये स्ट्रक्चर तुम्ही बनवून दाखवा. एम्प्लॉयसाठी एम्प्लॉयचा ID पाहिजे त्याच्यात एम्प्लॉयचं नेम पाहिजे एम्प्लॉयची सॅलरी पाहिजे ही 3 तुम्ही घ्या आणि पूर्ण काय करा कोड लिहून एक मला तुम्ही काय करू शकता शेअर पण करू शकता इंस्टाग्रामवर फोटो वगैरे टाकून किंवा डायरेक्टली तुम्ही पेस्ट पण तिथे करू शकता किंवा इथं कमेंट सेक्शनमध्ये जरी लिहिला तरी चालेल. नंतर काय व्हेविकलचा टाईप कार ट्रक बाईकपैकी एकच टाईप जर असेल म्हणजे व्हेविकलचा टाईप जसं की इथं काय एक्झाम्पल देऊ शकता की जसं एक व्हेविकल आहे त्याच्यापैकी काय जर सेम टाईपचा डेटा तुम्हाला एकाच ठिकाणी स्टोअर करायचा असेल न्यू डेटा काय करायचा असेल अपडेट करायचा असेल जिथं मेमरीचं म्हणजे मल्टिपल ब्लॉकची गरज नाही अशा ठिकाणी तुम्ही काय यूज करू शकता युनियन आपला यूज करू शकता. तर अशा वेळेस आपण काय स्ट्रक्चर आणि युनियनचा डिफरन्स हा महत्त्वाचा होता इंटरव्ह्यूमधला विचारला जाऊ शकतो म्हणून मी तुम्हाला इथे व्यवस्थित फॉर्मॅटमध्ये इथं आपल्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. समजलं. हे झालं काय आपलं आता हे काय झालं आपलं हे झालं पूर्ण स्ट्रक्चर आणि युनियन. आता उद्याच्या लेक्चरमध्ये काय आहे बघा उद्या मी तुम्हाला शिकवणार आहे डायनॅमिक मेमरी अलोकेशन प्रोग्रामिंग नाही डायनॅमिक मेमरी अलोकेशन. तर डायनॅमिक मेमरी अलोकेशनमध्ये तुम्हाला काय शिकवणार आहे मी उद्या शिकवल मी मॅलॉक काय असतं ते नंतर कॅलॉक
नंतर रिअलॉक, नंतर काय शिकवलं तुम्हाला रिअलॉक नंतर फ्री. हे चारही जे फंक्शन आहे ही चारही फंक्शन तुम्हाला काय आहे मी शिकवणार आहे डायनॅमिक मेमरी अलोकेशन. पहिले स्टॅटिक मेमरी अलोकेशन काय असतं, डायनॅमिक मेमरी अलोकेशनची काय गरज पडली हे सगळं तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकवलं मी. आणि त्याच्यानंतर मी स्टार्ट करणार आहे फाईल हँडलिंग. काय फाईल हँडलिंग हा आपला लास्ट टॉपिक असेल. आणि उरलेले जे 3 टॉपिक आहे कोणते कोणते ते आपण ट्राय करू की म्हणजे की त्यांचे जे सेशन आहे ते जास्त इम्पॉर्टंट नाही म्हणता येणार. कमांड लाईन आर्ग्युमेंट झालं, कमांड लाईन आर्ग्युमेंट किंवा स्टोरेज क्लासेस किंवा प्रोसेसर डिरेक्टिव्ज हे जे आहे आपण एकाच व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. याचा व्हिडिओ होऊ शकतो की आपला दिवाळीनंतर येऊ शकतो, याचा व्हिडिओ काय दिवाळीनंतर येऊ शकतो या तिघांचा. पण ॲटलिस्ट फाईल हँडलिंग तरी आपण दिवाळीपर्यंत सगळं संपवणार आहे. आला त्यांना. तर हे जे टॉपिक आहे जास्त इम्पॉर्टंट नाही म्हणता येणार, पण एक इसेन्शियल इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही जर सी लँग्वेज मेन्शन केली तर या टॉपिकवर पण तुम्हाला क्वेश्चन विचारू शकता. म्हणून मी हा पण दिवाळीनंतर ट्राय करेल हे 3 टॉपिक घेण्याचा. पण फाईल हँडलिंगपर्यंत आपली सी पूर्ण संपलेली राहील. त्याच्यानंतर मी हे 3 टॉपिक घेईल एकाच व्हिडिओमध्ये आणि नंतर आपलं स्टार्ट करू आपलं काय C++ DSA. समजलं. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आज जसे 2 लेक्चर मी अपलोड करणार आहे, 2 लेक्चर स्ट्रक्चर आणि युनियनचं पण आणि स्ट्रिंगचा मागचा पार्ट पण. तसंच उद्या हा आणि एक फाईल हँडलिंगमधला पण पार्ट आपण टाकण्याचा प्रयत्न करू. आणि जर झालं तर ते आपण परवाच्या दिवशी याचा पूर्ण एक व्हिडिओ बनवून याला पण काय करू संपवण्याचा प्रयत्न करू. का लास्टचे टॉपिक याच्यातले जेवढे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ऑलमोस्ट मी डिस्कस करण्याचा प्रयत्न केला आहे. काही आहे जे आहे इम्पॉर्टंट पण एवढे पण नाही. लॉजिकल बेसिससाठी तुम्हाला जेवढं सी गरजेचं आहे तेवढं पूर्ण झालेलं आहे ऑलमोस्ट. आता हे थोडंफार बाकी आहे ते आपण घेऊ. अजून 3-4 लेक्चरमध्ये आपलं सगळं काही संपून जाईल. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.